सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक असून जे काही काम तुम्ही कराल त्यात सावध राहा. पंचम स्थान थोडंसं दूषित असल्यामुळे तुमच्या मुलांकडनं तुम्हाला निराशाजनक बातमी मिळेल. संध्याकाळपर्यंत तुमचं थांबलेलं काम पूर्ण होईल, परंतु तुम्हाला मेहनत मात्र जास्त करावी लागेल. तुमच्या घरामध्ये थोडा जास्त वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराची मदत मिळाल्यामुळे तुमची कामं वेळेत मार्गी लागतील. तुमचा राशी स्वामी मंगळ पापग्रहांसोबत असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये थोडीशी नाराजी राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी वेळ चांगली असून कामामध्ये नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. व्यवसायामध्ये नवीन डील असून पद आणि प्रतिष्ठेमध्ये तुमच्या वाढीचे योग आहेत. काही लोकांना तुम्हाला त्रास होतो, परंतु सध्या सहन करण्यापलीकडे तुम्ही काही करू शकत नाही. राजकारणाशी संबंधित काही काम जर तुम्ही करत असाल किंवा राजकारणामध्ये असाल तर तुमचं काम होईल. जे काही काम तुम्ही केले त्याची दखल घेतली जाईल आणि सरकारी कामं तुमची मार्गी लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध अस्थिर असल्यामुळे चोरी किंवा वस्तू हरवण्याची दाट शक्यता आहे. तुमची आज थांबलेली कामं मार्गी लागतील. थोडी जास्त मेहनत आहे, परंतु तुम्हाला त्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश तुम्हाला असून नवीन काही शिकण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर वेळ चांगली आहे. कुटुंबासोबत तुम्ही मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा योग आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी चंद्र हा द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे धनलाभाचा योग आहे. व्यवसायामध्ये काम जास्त आहे. टीम वाढवण्यावरती तुम्ही भर द्यायला हवा. मिळकत चांगली असूनही काही नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. पार्ट टाईम कामासाठी तुम्ही प्रयत्न जर करत असाल तर त्यात यश आहे. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. प्रवासाचे तुम्हाला योग असून त्यातून तुम्हाला सुखद अनुभव येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी सूर्य हा मित्रग्रहांच्या मध्ये आहे. जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतात. नवीन संधी मिळाली तर तुम्ही लाभ घ्या. बोलण्यामध्ये गोडवा ठेवा आणि शांततेनं आणि संयमानं पुढे जा. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून तुम्हाला प्रत्येकाचा पाठिंबा मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी बुध हा उत्तम स्थितीत असल्यामुळे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. एखादा कायदेशीर वाद जर सुरू असेल किंवा सरकारी काम रखडलेलं असेल तर ते होण्याचा योग आहे. चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. व्यवसायामध्ये काही नवीन योजना लागू केल्या असतील तर त्या यशस्वी होतील. मुलांकडनं तुम्हाला खुशखबर मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी नोकरी असो किंवा व्यवसाय, आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये जी काही समस्या होती ती कमी होणार आहे. पुरेशी रक्कम हातात मिळाल्यामुळे तुमचं थांबलेलं काम वेगानं पुढे जाईल. तुमच्या कामाचा वेग विरोधकांची रणनीती म्हणून हाणून पाडला जाईल. आजूबाजूचं वातावरण हे सुख समाधानाचं असेल. घरातील सदस्य तुम्हाला साथ देतील
आणि जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामुळे भविष्यात त्याला तुम्हाला चांगला फायदा होईल. प्रवासाचा योग असला तरी काही कारणानं तो प्रवास पुढे ढकलला जाऊ शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये शनी मार्गी आहेत आणि अष्टम स्थानात चंद्राचा योग आहे. त्यामुळे तुमच्या तब्येतीची तुम्हालाच काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांसोबत आपुलकीनं तुम्ही वागा आणि त्यांच्या विचारांना महत्त्व देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं काम वेगानं पुढे सरकेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल. दरम्यान आहार आणि आराम याकडे तुम्ही लक्ष द्या. व्यवसायामध्ये वेळ थोडी टेन्शन देणारी आहे, तेव्हा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक काही असं काम करतील की विरोधक देखील काही करू शकणार नाहीत. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला धनलाभाचा योग आहे. खूप दिवसांपासून एक प्रोजेक्ट तुम्ही करत आहात, परंतु काही कारणानं तो पूर्ण होत नव्हता. त्यावरती तुम्हाला आज तोडगा सापडेल. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून ऑफिस आणि घरी जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. वादविवादापासून तुम्ही दूर राहा, म्हणजे यशस्वीपणे पुढे जाणार आहात. तुमच्या नातेसंबंधातील आपुलकी तुम्ही जपा आणि गैरसमज दूर करा. तुमची आर्थिक स्थिती उत्तम असून लाभाचे योग आहेत. तुमची मिळकत वाढावी म्हणून तुम्ही काही नवीन कामाचा शोध घेत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. सहकारी तुम्हाला कामात मदत करतील, त्यामुळे तुमचं प्रोजेक्ट विना टेन्शन पूर्ण होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनिमार्गी असल्यामुळे निरर्थक वाद आणि शत्रुत्व वाढण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कधीकधी असे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात जिथे तुम्हाला थोडंसं मागे यावं लागतं, परंतु काळजी नसावी. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला भविष्यात यश मिळेल. स्वतःच्या निर्णयांमुळे तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ शकता. एखादी वाईट बातमी ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागू शकतं, तेव्हा सावध राहा. तुमचा कोणासोबतही वाद होणार नाही हे लक्षात ठेवा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीतील गुरुच्या त्रिकोण योगामुळे मौल्यवान वस्तू चोरी होण्याची भीती आहे. ऑफिस किंवा घरी इतरांची चुगली करणं वाईट आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जर इतरांसाठी खड्डा खणत असाल तर तसं करू नका. मोठ्या मुलासोबत तुमच्या वादाची शक्यता आहे. तुम्ही स्वतःला जास्त शहाणं समजणं कमी करा. सगळ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार टाळणं तुमच्यासाठी चांगलं आहे. सकारात्मक विचारानं तुम्ही पुढे जा. धार्मिक स्थळी तुम्ही प्रवास करणार असणार तर त्यामुळे तुम्ही सावध राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.